महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा लाभलेली कराड शहर ही आपली नगरी आहे. स्वच्छ आणि सुंदर शहर आहे. त्याचबरोबर कराड शहराला देश पातळीवर पहिला नंबर मिळालेला आहे. त्याचबरोबर पहिला आणि दुसरा आणि तिसराही नंबर कराड शहराने पटकवलेला आहे. 2 वेळा तिसरा नंबर पटकवलेला आहे. आता सध्या कराड शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण सुरू आहे. कराड शहरामध्ये लायन्स क्लब कराड, नक्षत्र, इन्व्हायरो क्लब कराड, लायन्स क्लब कराड मेन, कृती संगम हास्य क्लब आणि क्लब संगम, नगर परिषद कराड नगर परिषद या सगळ्यांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. स्वच्छ सर्वेक्षण ही कराड शहरासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि गरज आहे. त्याचबरोबर आपण कराड शहराचा पुन्हा एकदा देश पातळीवर नाव कमवण्याचा किंवा नंबर मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर सर्व क्लबने कराड शहराला सहकार्य करावं आणि जनतेने कचरामुक्त कराड, प्लास्टिकमुक्त कराड आणि स्वच्छ कराड, सुंदर कराड असं आपल्या कराड शहराला नावलौकिक व्हावा हीच अपेक्षा व्यक्त करते. आणि अरुणा सुरेश पाटील, स्वच्छता वैद्यक आरोग्य सभापती. आणि सगळ्या आपल्या ज्या एवढ्या एनजीओज आहेत, शिवाजी उद्यान, या आव्हानाला आपण सगळ्यांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यतः नगर परिषद सुरेश पाटील आणि अरुणाताई पाटील, इव्हन आमच्या लायन्स क्लबचे सेक्रेटरी प्रेसिडेंट, लायन्स सिटीचे ओझा सर, त्यानंतर हास्य क्लब कृती संघाचे अध्यक्ष एम पाटील सर, सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. मी असं म्हणेन की पॉझिटिव्हली त्यांनी सगळ्यांनी घेतलं आणि ज्या प्रकारे सहकार्य केलं. आणि मला वाटतं की आपण आधीचं नदी काठ आणि आत्ताचा जर का नदी काठ घेतला तर ते जे ड्रास्टिक चेंज इन त्यात की खूप म्हणजे एक पूर्ण ट्रॉली भरून एवढं जर का तेवढा कचरा गोळा केला तर मला वाटतं की 2 तासामध्ये, मला वाटतं की 1.5 तास त्यामध्ये एक खूप चांगलं कार्य हे केलेलं आहे. तुम्ही सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल लायन्स क्लब ऑफ कराड, नक्षत्र आणि सर्वांच्या वतीने सगळ्यांचे आभार व्यक्त करते. सगळे अध्यक्ष आदेश आहेत, परंतु त्यांचे सगळे सदस्य किंवा नगरपालिकेचे सगळे कर्मचारी वर्ग, सुरेश पाटील सर, अरुणाताई, सगळ्यांचे आरोग्य सभापती अरुणाताई आणि आमचे लायन्स क्लबचे पण सगळे सदस्य, सर्वांनी इथे वटकर सर, आरोग्य विभागाचा सदस्य, क्लब ऑफ संगम, या सर्वांनी आपण जे सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल मी खूप खूप आपले आभार व्यक्त करते.